आज आपण बुद्धिमत्तेमधला सूचना पालन हा टॉपिक शिकणार आहोत. चला बघा, की वर्णमालेमध्ये जे जोडाक्षर आहे श आणि ज्ञ हे जोडाक्षर आहे. पण कृपा, वृत्ती, पृथा, हृदय यामधलं असेल, ऋ असेल, तू असेल, हृदय असेल हा शब्द यातलं कोणतंच अक्षर जोडाक्षर नाही. मग मुलांनो ह्याच्यासाठी काय करायचं? तुमच्या वर्गामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये अशा अक्षराचं कोण आहे का हे लक्षात ठेवायचं. म्हणजे कृपा नाव कुणाचं आहे का? हा, पुढे बघा, कर्म असेल, सर्व असेल, पार्थ असेल, यामधले जे रफारयुक्त मर, वर, थर ही अक्षर जी आहेत ही जोडाक्षर आहेत. पार्थ हे नाव लक्षात ठेवा. पुढे बघा, क्रम असेल, पत्र असेल, प्रजा असेल, यामधले जे क्र असतंय, क्र, प्र ही अक्षर जोडाक्षर आहेत. हा, मग ह्याच्यातलं कुठलं पण एक पाठ करून ठेवा. पत्र मधलं त्र किंवा प्रजामधलं प्र, हा, तर ही जोडाक्षर आहेत. एक एक शब्द सगळ्यातला पाठ केला तर तुमच्या लक्षात राहील. पुढे बघा, हे तर जोडाक्षर आहेत, हे आपण लहानपणापासून शिकलोय. म्हणजे त्याच्यामधलं त्या दोन्ही पण जोडाक्षर आहे. आपण म्हणतो ना म्हणजे, म जोडाक्षर आहे. त्याच्यानंतर झा, चा, कारण का बरं? हे बघा, म आणि ह हे दोन अक्षर एकत्र येतात म्हणून हे जोडाक्षर म्हणायचं त्याला. आणि प्लस काही स्वर असतात ते आता तुम्हाला नेक्स्टला सांगते. चा, च आणि य एकत्र आले, झा, झ आणि य एकत्र आले, अशी दोन अक्षरे जोडून बनणारी इतर सर्व जोडाक्षर आहेत. आणि श्री, श्री सुद्धा जोडाक्षर आहे. जसं क्ष आहे, ज्ञ आहे, तसं श्री सुद्धा जोडाक्षर आहे. डन. वाङ्मय मधला हा जो शब्द आहे, हा, हे जे अक्षर आहे हे जोडाक्षर नाही. म्हणजे कधी कधी आपल्याला कसं वाटतंय वाङ्मय हा शब्द जोडाक्षर आहे का? तर नाही. हा, ठीक आहे. किंवा अनुनासिक शब्द असलेले कांदा असेल, आंबा असेल, हे शब्द जोडाक्षर नसतात. हे अनुनासिक म्हणजे नाकातून आलेले शब्द असतात. टिंब, हे जोडाक्षर नाही. पुढे काय सांगितलंय बघा, दोन अर्थपूर्ण शब्द एकत्र येऊन एकच शब्द जेव्हा बनतो तेव्हा त्याला जोड शब्द म्हणतात. नो, जोड शब्द आणि जोडाक्षर फरक आहे. जोड शब्द म्हणजे काय? दोन अर्थपूर्ण शब्द, दोन्ही शब्दांचे अर्थ वेगवेगळे असतात आणि ते एकत्र जेव्हा येतात तेव्हा जोड शब्द होतो. उदाहरणार्थ, हा, कांदा भाकरी आवडते का? शेतामध्ये कांदा भाकरी खातात खातात मग कांदा भाकरी, चहा पाणी, हा, सूर्योदय, सूर्य आणि उदय, असे वेगवेगळे दोन शब्द जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय बनतो? त्याचा जोड शब्द बनतो. अक्षरं जोडलेली असतात. म्हणजेच उदाहरण जर द्यायचं झालं तर इथं बघू शकताय तुम्ही. आता मी इथं काय करते, म्हणजे हा शब्द लिहिते. हा, मग इथं काय झाले बघा बाळांनो, इथं म आणि ख, म अधिक ह ही दोन अक्षरं जोडले. त्याच्याबरोबर स्वर पण आहे. हा, म अधिक ह अधिक अ, म्ह. आपण उच्चार कसा करतो त्याचा? म्ह, म अधिक ह अधिक अ, म्ह. म्हणून दोन काय आली ती अक्षर आली आणि एक स्वर आलाय त्याच्याबरोबर, म्हणजे दोन व्यंजन अधिक एक स्वर. पुढे बघा, जोड शब्द. जोड शब्द म्हणजे काय? तर शब्द जोडलेले असतात. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं कांदा भाकरी, किंवा मगाशी आपण आणखीन बघितलं चहा पाणी. हे दोन शब्द वेगवेगळे जेव्हा एकत्र येतात ह्याला जोड शब्द असं म्हणतात. रहाट गाडगं, ज्या अक्षरामध्ये दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येतात आणि शेवटी त्यात एक स्वर मिसळला जातो. दोन दिगा म्हणजे दोनच असतील असं काही नाही, दोन पेक्षा एखादा आणखीन सुद्धा जास्त व्यंजन एकत्र येऊ शकतं आणि शेवटी त्यात एक स्वर मिसळतो. स्वर म्हणजे कुठले माहिती आहेत ना? अ, आ, इ ते स्वर. आणि व्यंजन कुठून चालू होतंय? क, ख, ग, घ पासून व्यंजन चालू होतंय. बरोबर आहे ना? आता उदाहरणार्थ आम्ही हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये जोडाक्षर आहे. कोणता आहे? मी. बरोबर आहे? बघा, म अधिक ह अधिक अ. आता तुम्ही म्हणाल टीचर तुम्ही अ कसं लिहिला? मी इथं काय अक्षर घेतलं? म. उच्चार कसा होतोय? अ. आणि समजा मी ही म्हटलं असतं आम्ही, मी, तर म अधिक ह अधिक ई. समजा दुसरी वेलांटी असेल, हा, वेलांटी म्हणजे माहिती आहे ना, हे त्याला वेलांटी म्हणायचं. दुसरी वेलांटी असेल तर ई दुसरा असतो.
पहिली वेलांटी असेल तर इफ तिला असतो आणि म्हणून जोडाक्षर आहे. समजतंय? पुढे बघा. शत्रू अधिक र आणि दुसरा उकार आहे म्हणून दुसरा उ. त अधिक र अधिक दुसरा उ. हा, कारण दुसरा उकार आहे. पहिला उकार असता तर पहिला उ आला असता. डन. म्हणजेच बाळांनो अ आ इ हे स्वर आहेत आणि क ख ग घ पासून सगळे काय होतात, व्यंजन होतात चालू. हा, लक्षात ठेवायचं. पृथ्वी हा शब्द घेतला तर त्याच्यामधलं पृ आहे त्याची फोड कशी होते, क अधिक रू. आणि हा ऋषी जो आहे तो स्वर आहे बाळांनो. क हे एकच व्यंजन आहे, रू हा स्वर येतोय आणि म्हणून बाळांनो पृ हे जोडाक्षर नाही. परिसर ठेवा स्वच्छ आणि सुंदर, आरोग्याचा लाभ निरंतर. या ओळींमध्ये जोडाक्षरी शब्दांची संख्या किती आहे? परिसर ठेवा स्वच्छ हा एकच शब्द घ्यायचा. त्यांनी आपल्याला अक्षर किती आहेत असं विचारलंय का? समजा त्यांनी अक्षर किती आहेत विचारलं असतं तर ही दोन वेगळी पकडली असती. पण त्यांनी शब्द म्हटले बघा ना, शब्दांची संख्या. आणि म्हणून स्वच्छ हा एक शब्द आणि आरोग्याचा हा दुसरा शब्द. असे दोन शब्द हे आपलं करेक्ट उत्तर आहे. पण समजा हेच जर त्यांनी असं म्हटलं असतं की अक्षरे किती आहेत, काय म्हटलं असतं, अक्षरे किती आहेत, तर आपल्याला काय करावं लागलं असतं, ह्याला 1 पकडावं लागलं असतं, ह्याला 2 पकडावं लागलं असतं, ह्याला 3 पकडावं लागलं असतं. अक्षर पकडायला लागली असती आणि मग अक्षर किती आहेत म्हटलं असतं तर 3 आलं असतं. प्रश्नात काय विचारलंय? शब्दांची संख्या. सो उत्तर येणार 2.